तुकाराम मुंडे साहेब म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा कार्यकारी मंडळामध्ये एक अशा पद्धतीची व्यक्ती की ज्यांनी सगळ्याच गोष्टींना ढवळून काढलं. ते कोणत्याही विभागात असो, सामाजिक परिवर्तनाची नांदी त्यांच्या हाताने घडण्याची कवायत नेहमीच पाहायला मिळते. पण सध्या या तुकाराम मुंडे साहेबांची वर्णी ही निवडणूक आयोगावर व्हावी या पद्धतीचे नेरेटिव्ह सेट केले जात आहेत. काय दडलेलं आहे याच्या मागे? का दिव्यांग मंत्रालयातील किंवा दिव्यांग विभागातील जे काही घोटाळे आहेत ते पटलावर येऊ नये यासाठी, की सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची लोकशाहीची किंवा निवडणुकीची वाताहत होत चाललेली आहे त्यासाठी? नेमकं या संदर्भात काय भूमिका आहे ही आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. मित्रांनो, सामाजिक परिस्थिती ही नेहमी आपल्याला पाहताना नेहमी आपल्या मनात एक चीड निर्माण होते, एक तिटकारा येतो आणि सामाजिक परिस्थितीला अशा पद्धतीनं हाताबाहेर जाण्याची जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर माणूस नेहमी तीर्थातीर्थी असतो. तो सर्वसामान्य माणसाची ही नेहमीची वेळ सवय, कारण पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे त्यावेळेस कोणतेच कामं सर्वसामान्याची होत नाही. मग ह्याच्यात पद्धतीनं ह्याच्यात बोकाळलेला जो भ्रष्टाचार आहे, ह्याच्यात निर्माण झालेली जी अनागोंदी कारभार आहे आणि या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य माणसाची वाताहत नेहमीच होत राहते. परंतु ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात, आजपर्यंतच्या इतिहास त्यांचा कार्यकालाचा इतिहास पाहिला तर ज्या ज्या ठिकाणी मुंडे साहेब गेले त्या ठिकाणी त्यांनी अभिनव उपक्रम राबवून त्या त्या शहरातील जनता किंवा असेल किंवा त्या भागातील जे राहणारे निवासी असतील किंवा त्या विभागातील एक सुसूत्रबद्धता करण्याचे प्रयोग केले. या प्रयोगामुळे त्यांना 21 वेळेस बदली करण्यात आली, कारण की चांगला माणूस आमच्या प्रशासन व्यवस्थेला कधीच खपत नाही आणि विशेष त्याच्यात कशाही पद्धतीचं देवाणघेवाण न करणारा. कारण की आमच्या प्रशासन व्यवस्थेची रीतच आहे ना, हम भी खाओ दुसरे को खिलाओ, म्हणजे आम्हीही खा आणि दुसऱ्यालाही खाऊ घाला, या सिस्टीमने ही चालणारी कार्यप्रणाली. आणि या सिस्टीममुळेच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती विकोपाला चालली. सध्या तुकाराम मुंडे साहेबांची जी वर्णी दिव्यांग मंत्रालयामध्ये सचिवपदी लागलेली आहे, त्या सचिवपदी जेव्हापासून त्यांनी पदभार सांभाळला तेव्हापासून त्यांनी अनेक प्रकारचे क्रांतिकारी निर्णय घेऊन या दिव्यांगांना समाजामध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. मग त्याच्यात बोगस दिव्यांगाची छाटणी असेल, बोगस पद्धतीनं खोटे प्रमाणपत्र देऊन मिळवलेली नोकरी असेल, सामाजिक परिवर्तनामध्ये ज्या पद्धतीची हेटाळणीची भूमिका नेहमी दिव्यांगांसोबत केली जाते त्यावर कठोर कारवाई असेल, अशा अनेक प्रकारच्या कारवायांचे भडगे तुकाराम मुंडे साहेबांनी सध्या समाजात सेट करायला सुरुवात केली. सध्या हा मंथनाचा काळ आहे, ढवळल्या जात आहे, मंथन केलं जात आहे आणि ह्याच्यातून जे लोणी बाहेर पडणार आहे ते येणाऱ्या काळात निश्चितपणे सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीने दिव्यांगांना त्यांचे स्वतःचे अधिकार आणि हक्क देण्यासाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहे. परंतु हे अधिकार देण्याच्या प्रयोग जेव्हा सुरू आहेत तेव्हाच अजून एक कुटील नीती सुरू झालेली. ही कुटील नीती नेहमीच होते, कारण एक प्रयोग थांबवण्यासाठी दुसऱ्या प्रयोगाला सुरू करावं लागतं. जसं नाटकातला एक अंक संपतो त्या अगोदरच दुसऱ्या अंकाला जर सुरुवात केली तर त्याच्यातला अर्थ निघून जातो. अशा अर्थ करणारे अनेक समीकरण या महाराष्ट्राच्या कार्यप्रणालीत नेहमी सेट झालेले, कारण की चांगले अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करणारी लोक आमच्या कार्यप्रणालीत सहसा खपले जात नाहीत, म्हणजे पाहवल्या जात नाहीत, त्यांना पचनी पडत नाहीत. हे पचनी न पडणारे जे अधिकारी आहेत मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची कार्यप्रणाली वेगवेगळ्या पद्धतीने लावून ठेवायची, म्हणजे फावतं ना. आता खऱ्या अर्थानं ज्यावेळेस दिव्यांग महामंडळाचं किंवा दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून जे मंथन सुरू आहे, ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टींचा उलगडा सुरू आहे, त्यावेळेसच आज फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा अन्य सोशल मीडियावर म्हणा किंवा ज्या पद्धतीने भूमिका मांडली जाते की आता मुंडे साहेबांची खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या निवडणूक आयोगाकडे त्यांची वर्णी लागावी. खऱ्या अर्थानं जेव्हा हे पूर्ण काम होईल तेव्हा त्यांच्या कार्यकालामध्येच या निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना जर जबाबदारी दिली तर निश्चितपणे या निवडणुकीतला जो सावळा गोंधळ आहे, सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आज लोकशाही तोडवल्या चालली आहे
आणि ज्या पद्धतीच्या नवीन निवडणूक धोरण आम्ही स्वीकारलंय ना, त्याला चांगला चाप बसेल. पण ते निवडणुकीसाठी दुसरे अधिकारी का तयार होत नाहीत? दुसऱ्या माणसांकडून ही अपेक्षा केली का जात नाही? दुसरे माणसं यासाठी या तत्परतेने कामावर का येत नाही? हाच प्रश्न समाज व्यवस्थेवर उभा आहे. वास्तविक स्वरूपात ज्या ठिकाणी तुकाराम मुंडे साहेब जातील त्या ठिकाणी स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ चारित्र्य ठेवूनच काम केलं जातं असं सांगण्यात येतं. कारण की ज्या पद्धतीनं आतापर्यंतच्या भूमिकेत ठेवले तर या दिव्यांग विभागातल्या अनेक लोकांशी त्यांचे खटके उडाले, की ज्यांनी दिन जेव्हा पगाराव आहे ती परिस्थिती चालू द्यायची, आपल्या पद्धतीने निर्णय द्यायचे, आपल्या पद्धतीने मनमान्या करायच्या. या लोकांसोबत खटके उडत असताना जेव्हा न्यायालयीन बाजू सुद्धा त्यांना थोडीशी त्यांची बाजू थोडीशी त्यांना संयम ठेवण्याची वेळ आलेली आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांनी हा प्रयोग सामाजिक परिस्थितीमध्ये करून सर्वसामान्य माणसाला म्हणजे या दिव्यांगांना प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिलेली. नाहीतर आजपर्यंत दिव्यांगाची परिस्थिती काय होती तुम्ही बघितलं. कोणत्याच कार्यालयात त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं वातावरण आजपर्यंत नव्हतं. त्या दिव्यांग साठी निर्माण करण्यात आलेलं स्वच्छालय सुद्धा आमच्यासारख्या धडधाकटांनी जाऊन त्याला खराब करण्याचं काम केलं. एसटी बस तर सोडा, त्यांच्या मिळणाऱ्या विशेष अधिकारावर तर सोडा, प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिव्यांगांवर कशा पद्धतीनं ज्या अधिकारांवर कशा पद्धतीने अतिक्रमण करावं हे चांगलंच ठाऊक झालेलं आहे. आणि वास्तविक स्वरूपात याची जागा दाखवण्याचा प्रयोग सध्या तुकाराम मुंडे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं समाज पटलावर मांडलाय. परंतु हा प्रयोग कसा फिरवायचा याच्यासाठी हे प्रयोग सुरू आहे. मित्रांनो, दिव्यांग मित्रांनो, तुम्ही जागा. कारण की तुम्हाला ज्या पद्धतीच्या समाज प्रवाहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला स्थिर करण्याचा प्रयत्न साहेबांचा चाललाय, त्या प्रयोगाला कुठेतरी दुसऱ्या पठडीवर ओलांडून आपले काम, आपले केलेले कारनामे, आपल्या करून झालेल्या ज्या पद्धतीच्या आतापर्यंतच्या कारवाया त्याला झाकण्यासाठी हा नॅरेटिव्ह सेट तर केला जात नाहीये. कारण की आमच्याकडे प्रयोग खूप वेगवेगळे आहेत आणि या प्रयोगाच्या माध्यमातून सामान्य परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना मिळणारे अधिकार कशा पद्धतीने फिरवले जातात. उदाहरण द्यायचं सांगतो. तुम्ही कधी जिनिंगवर गेलात का? जिनिंगवर तुम्ही जर शेतकरी असाल आणि जिनिंगवर कापूस टाकायला गेला असाल तर त्या काट्याजवळ किंवा त्या मापाड्याजवळ जेवढे शेतकऱ्यांचे बोध लागलेले असतील किंवा त्या गठाणी पडलेल्या असतील शेतकऱ्यांच्या, पण त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या गठाणी कमी असतील ना, तर अचानक तो ग्रेडर तिथला काटा हलवतो. तो काटा बरोबर त्या ठिकाणी नेऊन सेट करतो ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा कापूस जास्त. मग शेतकऱ्याची पंचायत होते. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी माफ होणारे म्हणून लावलेले ते फाऱ्या आहेत त्या फाऱ्या काढून त्यांना ग्रेडरनं सेट केलेल्या काट्याजवळ नेऊन ढकलत नेणं. श्रमही गेले, पैसाही गेला आणि परिस्थितीही गेली. जोपर्यंत हे शेतकरी त्या कामाला लागत नाही तोपर्यंत हजारो क्विंटल कापूस व्यापाराचा मोजून त्या ग्रेडरच्या ताब्यात दिला जातो. त्या पद्धतीची परिस्थिती आता या प्रशासनाने किंवा नेरेटिव्ह सेट करणाऱ्या लोकांची तर नाही. या लोकांनी फक्त आपला मोटिव्ह साध्य व्हावा, आपल्या पद्धतीचे कार्यवाही जी केलेल्या आहेत त्याच्यावर पडदा पडावा, यासाठी आता निवडणूक आयोगाकडे तुकाराम मुंडे साहेबांची वर्णी लागावी अशा मागणी आता सुरू केलेली आहे. ती प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 दिवसात एकदा तरी आम्हाला ती दृश्य पाहायला मिळते. मित्रांनो, यासाठी दिव्यांग मित्रांनी जागा व्हायला हवं आणि खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीची जर कुठली कारवाई करून तुम्हाला ज्या माणसाने तुम्हाला समाजात पटलावर आणण्याचा प्रयत्न केला आहे, जर ह्याच्या विरोधात अशा पद्धतीचे षडयंत्र रचून जर सर्वसामान्य माणसाच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न करत असाल किंवा दिव्यांगाच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न करत असतील तर खऱ्या अर्थानं ते दिव्यांगांनी हाणून पाडला पाहिजे, एवढीच विनंती. या व्हिडिओतून तुम्हाला काही वाटलं असेल आणि या व्हिडिओतून तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.